आज मी खूप वेळा ठरवत होते हा ब्लॉग टाकायचा की नाही, कारण आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे, पण तितकाच थोडासा भावनिकही आहे. कारण आज माझ्या माहेरी बहिणीचा वाढदिवस आहे. कामामुळे आणि सासरी असल्यामुळे आज मला माहेरी जाता आलं नाही. पण अंतर असलं तरी नातं दूर होत नाही. जर तुम्ही कधी तुमच्या माणसापासून दूर राहिले असाल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. पूर्वी माहेरी असताना वाढदिवस म्हणजे किती धावपळ असायची. केक, फुगे, हसणं, भांडण सगळं घर भरून जायचं. लग्न झाल्यानंतर सासरी आहे, त्यानंतर कामं आहेत, जबाबदाऱ्या आहेत, म्हणून माहेरी काही जाता आलं नाही. बाहेरून सगळं ठीक दिसतं, पण मनात एकच प्रश्न चालू असतो, आज बहिणीचा वाढदिवस, तरी मी तिच्या जवळ असायला हवं होतं. मुलगी लग्नानंतर किती बदलते, घर बदलतं, माणसं बदलतात, पण माहेरची ओढ कधीच बदलत नाही. आमच्या घरातली ही सर्वात लहान बहीण आहे. लहान आहे पण तितकीच समजूतदार, प्रेमळ आहे. हॅपी बर्थडे माझ्या बहिणीला. आज मी तुझ्या समोर नाही, पण मन मात्र तुझ्या जवळच आहे. देवाकडे एकच मागणं, तू नेहमी सुखी राहा, हसत राहा आणि स्वतःला कधीच एकटी आहे असं समजू नको. आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत. तुझ्या वाढदिवसाला येऊ शकले नाही म्हणून काय झाले, आजकाल ऑनलाईन सगळं काही शक्य आहे. व्हिडिओ कॉल, मेसेज, फोटो, दूर असूनही आपण एकमेकांशी जोडलेले राहतो. म्हणून ठरवलं सेलिब्रेशन ऑनलाईनच करायचं. आज व्हिडिओ कॉलवर केक कापणार. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुला. थँक्यू. व्हिडिओ कॉल केल्यानंतर तिला शुभेच्छा दिल्या, तिच्यासोबत बऱ्याच गप्पा मारल्या आणि आज व्हिडिओ कॉलमुळे लांब असूनसुद्धा जवळ असल्यासारखंच वाटते. केक जरी स्क्रीनवर कापला जात असला तरी भावना खरी आहेत. चला मग बहिणीचा वाढदिवस साजरा करूया. Happy birthday to you. Happy birthday, dear Krupa. Happy birthday to you. तर अशा पद्धतीने बहिणीचा ऑनलाईन बर्थडे सेलिब्रेशन केला. हा ब्लॉग त्या सगळ्या मुलींसाठी आहे ज्या सासरी आहेत पण माहेरी जाता येत नाही. आणि तुम्हालाही ऑनलाईन बर्थडे सेलिब्रेशन कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.